मित्रांनो नमस्कार. आज काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्याशी सहज बोलत होतो फोनवरती. त्यांना विचारलं की काय चाललं आहे. ते म्हणाले की सध्या SIRचं काम चालू आहे. मी विचारलं की काय बरं चाललं आहे का सगळं. आपल्या कानावरती ज्या पार्सलेटी केल्याच्या भावना येतात, बातम्या येतात, भावना नाही, भावना मनात येतात, कानावरती कशाला येते. तर कसं काय चाललं ते म्हणाले बाकी भैया विषय नाही, परंतु हे खूप किचकट प्रक्रिया आहे. आता जे लोक 40-40 वर्षापासून एखाद्या बूथवरती मतदान करतायत त्यांचीसुद्धा नावं आता अडचणीत येण्याची शक्यता आहे वगैरे 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 त्यांनी मला सांगितलं. मी म्हणालो हो, माझ्यासुद्धा घरी मला काही अनुभव तसे आहेत की नावामध्ये बदल फरक वगैरे, मग त्याच्यासाठी नवीन अर्ज करणे वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं खरं तर हे सगळं मतदारांनी स्वतःहून पुढं येऊन ह्याच्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. मला सांगा, आपण या देशाचे नागरिक आहोत. मग आपलं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे, तो आपला हक्क आहे. तर मग त्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, असं नागरिकांनाही वाटले पाहिजे ना. सगळं काही सरकारने करावं, सगळं काही प्रशासनाने करावं, सगळं काही राजकीय पक्षांनी करावं, जणू काही आपण त्यांचे जावई आहोत, असं तर होत नाही. जी काही प्रक्रिया आहे, समजा अधिकाऱ्यांना तुमच्यापर्यंत पाठवणं असेल किंवा तुम्हाला माहिती करून देणं असेल की या ठिकाणी तुम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल, तेवढं सरकार आणि प्रशासन करेल. पण त्याच्या पलीकडची जी धडपड आहे ती नागरिक म्हणून आपली असली पाहिजे. आता जसं माझ्या घरी हे फॉर्म्स काल त्या BLOने आणून दिले. आमच्या घराच्या जवळच त्यांनी शिबिर लावलं होतं, इथे इरिगेशन ऑफिस आहे त्या ठिकाणी. BLO हे माझ्या घरी अगोदर पण आले होते, तेव्हा आमची काही चर्चा झाली होती. मग ते काल माझ्याकडे परत जवळच घर असल्यामुळे ते माझ्याकडे आले, मला हे फॉर्म्स देऊन गेले की तुम्ही हे भरून आमच्याकडे सबमिट करा. या सगळ्या प्रक्रिया करणं आपलं कर्तव्य आहे. आता या प्रक्रियेत काही अडचणी आल्या तर मग सरकारकडे जाणं, अपील करणं. आपलं स्वतःचं जर काम असेल तर आपण 100 वेळेस सरकारी ऑफिसमध्ये खेटे मारतो, खेटे घालतो का नाही मला सांगा. मग हे आपलंच काम आहे असं समजून आपण जर एक 4-2 वेळेस जास्त वेळेस जर सरकारी कार्यालयात आपल्याला जर जावं लागलं तर यामध्ये आपण चुकीचं किंवा वावगं वाटून घेण्याचं काही कारण आहे असं मला तरी वाटत नाही. मतदार यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे आणि त्याची काळजी घेणं की ते आलंच पाहिजे असं आग्रही राहणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं मानणाऱ्यापैकी मी एक माणूस आहे. असं मी त्यांना फोनवरती चर्चा करत होतो. म्हटलं खरं तर लोकांनी यासाठी चिकाटी आणि पुढाकार घेतला पाहिजे, चिकाटी दाखवली पाहिजे आणि पुढाकार घेतला पाहिजे. ते म्हणले की भैया हे तर बरोबर आहे वगैरे वगैरे चर्चा झाली. पण एकूणच मग SIR असेल, मतदारसंघ पुनर्रचना असेल किंवा इतरही बाबी असतील की ज्या की निवडणुकीवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतात, अशी एक राजकीय चर्चा आणि सार्वजनिक चर्चा आपण ऐकत असतो. यामध्ये 3 विषय आहेत. आता मुख्य जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार केंद्रामध्ये आलं आहे 2014 पासून आणि मागच्या 2 वर्षामध्ये ज्या काही प्रक्रिया चालू आहेत त्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, यामध्ये 3 विषय आहेत की जे सहसा असं वाटतं की हे 3 विषय राबवल्यामुळे भारतीय जनता पक्ष राजकीय दृष्ट्यात फायद्यात राहील, त्यांना निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल आणि ते निवडणुका जिंकतील किंवा त्यांच्या निवडणुका जिंकण्याचं यापैकी एक कारण तर निश्चित आहे असं मानलं जातं. त्यामध्ये 3 महत्त्वाचे विषय आहेत. एक आहे हिंदू मुस्लिमचं जे राजकारण करतात ते. दुसरं आहे आता SIR जे चालू आहेत ते, जे की काही राज्यांमध्ये एक्झिक्यूट झालं आणि त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी निकाल आले असंही आपण पाहिलं आहे. आणि तिसरं आहे की होऊ घातलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, ज्याच्याबद्दलही असं म्हटलं जातं की हे जर घडलं तर याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल. माझं या तिन्ही बाबतीमध्ये वैयक्तिक मत असं आहे की हिंदू मुस्लिमचं राजकारण कुणी करावं कुणी करू नये याबद्दल तर आपलं काही त्यावर नियंत्रण असण्याचं कारण नाही. कुठल्याही पक्षाला त्यांचा राजकीय प्रवास कसा करायचा, कोणती भूमिका घेऊन लोकांच्या समोर जायचं, हे ज्याचा त्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक एक भावना किंवा भूमिका कुणाची असण्याचं काही कारण नाही. आता जी भूमिका घेऊन ते राजकीय पक्ष लोकांच्या समोर जातील त्याला कितपत स्वीकारावं, त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद द्यावा हे जनतेवरती आहे. जनतेने ठरवायचं आहे की मुद्द्यांवरती मतदान करायचं आहे का जाती धर्माच्या भिंतीच्या आडून मतदान करायचं आहे, त्या जाती धर्माच्या साखळदंडामध्ये स्वतःला जोखडून घ्यायचं आहे का त्या साखळदंडाला नाकारून आपल्याला मुद्द्यांवर आधारित मतदान करायचं आहे, हे सगळं लोकांनी ठरवण्याचा विषय आहे. परंतु SIRचा जो विषय आहे त्यामध्ये सुद्धा माझं म्हणणं असं आहे की SIR सुद्धा करावं न करावं, काय करावं हे तात्कालीन जे सरकार सत्तेमध्ये असतं त्यांचा अधिकार आहे. आता ते फेअर पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे ही अपेक्षा आपण ठेवू शकतो, पण ते जर फेअर पद्धतीने राबवलं जात नसेल
तर त्याबद्दल जागरूकता असेल, त्याबद्दलचं आंदोलन करणं असेल, त्याबद्दलचं ऑब्जेक्शन घेणं असेल, हे मात्र नागरिकांनी स्वतःहून केलं पाहिजे. राजकीय पक्षांनी ते निश्चित केलं पाहिजे. आता नीटच्या परीक्षेचं जे आंदोलन झालं ते नागरिकांनी स्वतःहून केलं, त्याचं फळ पण त्यांच्या पदरामध्ये पडलं. तसं आपलं जर नाव वगळलं जात असेल, चुकीच्या पद्धतीने काही घडत असेल, तर त्याबद्दल सुद्धा नागरिकांनी पुढं आलं पाहिजे. एक जरी माणूस उपोषणाला बसला ना तर सरकारला दखल घ्यावी लागते. एक जरी माणूस आंदोलनाला बसला तरी सरकारला दखल घ्यावी लागते. तर एकातरी नागरिकांनी ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्यांनी पुढं होऊन आंदोलन किंवा उपोषण करायची तयारी दाखवली पाहिजे. सगळंच राजकीय पक्षांनी करावं, सगळंच प्रशासनाने करावं, सगळं सरकारने करावं असं होत नाही. राजकीय पक्षांनी तर निश्चित केलं पाहिजे. आता नीटचं आंदोलन ज्याच्यासाठी की ते अभिजित दिपके आणि जे काही विद्यार्थी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी तर होतीच सहभागी, पण त्याच्याशिवायही विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित असलेल्या अनेक संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या. असं जे जनतेतनं आंदोलन उभं राहिलं, उपोषण झालं, तसं मग राजकीय पक्षांनी पुढे होऊन का नाही केलं? काँग्रेस पक्षाची जर विद्यार्थी आघाडी, ज्याला NSY म्हटलं जातं, तिच्या पदाधिकाऱ्यांना कोण अडवलं होतं जंतर मंतरवरती उपोषण किंवा आंदोलन करायला? तुम्ही करत नाही, हा तुमचा दोष आहे. ठीक आहे, फादर काँग्रेसनी बसावं, म्हणजे जसे की खरगे जे अध्यक्ष आहेत त्यांनी बसावं न बसावं तो भाग वेगळा, परंतु मग NSY काढली आहे कशासाठी काँग्रेस पक्षाने? जर का कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी चळवळ जर त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकते, विद्यार्थी आघाडी जर त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकते, तर काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीला कुणी अडवलं होतं? NSYचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी जंतर मंतरवरती आंदोलन का नाही पुकारलं? ते स्वतः उपोषणाला का नाही बसले? हा प्रश्नच आहे ना. भूमिका तुम्ही पण घ्यायला पाहिजेत. सतत तुम्ही दुसऱ्याकडे बघणं, त्याला चूक किंवा बरोबर ठरवणं, याच्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता हे पाहायला पाहिजे. तसंच SIRच्या बाबतीमध्ये सुद्धा जर का नागरिकांना असं वाटतं की आमच्यावरती अन्याय होतोय की आमची मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नावं कापली जात आहेत, तर तहसीलच्या समोर आंदोलन करा, उपोषणाला बसा, तुम्हाला लोक सहकार्य करते. पण तुमच्या अधिकारासाठी सुद्धा दुसऱ्यांनी झटावं, दुसऱ्यांनी बेजार व्हावं, दुसऱ्यांनी आंदोलन करावं, असं कशासाठी? आपण पण आपल्यासाठी झटलं पाहिजे, बेजार झालं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कारण मतदार यादीमध्ये आपलं नाव येणं आणि आपल्याला मतदान करायला भेटणं हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी आपण भांडलं पाहिजे. आणि मग जर नागरिक काही करत नसतील तर मग निश्चित राजकीय पक्षांनी त्याबद्दल आंदोलन भूमिका ही घेतली पाहिजे. परंतु जंतर मंतरच्या आंदोलनाने दोन गोष्टी सिद्ध केल्या, जे की नीटच्या परीक्षेच्या बाबतीत झाली. नागरिकांनी स्वतःच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन केलं, त्यांच्या पालक त्याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते आंदोलन यशस्वी झालं. तसंच SIRच्या बाबतीमध्ये आहे. कुणाच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे आणि ते तुम्ही राबवलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा आहे तो मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा. माझं प्रामाणिक मत आहे की मतदारसंघ पुनर्रचना ही झालीच पाहिजे. कारण 17-17, 18-18, 20-20 लाख लोकांसाठी एक खासदार, म्हणजे जेव्हापासून आपण ही लोकशाहीची संसदेची रचना स्वीकारली आहे तेव्हापासून तेवढेच खासदार आहेत. लोकसंख्या मात्र वाढत राहिली, जबाबदारी मात्र त्या खासदारांवरती वाढत राहिली, वाढत्या लोकसंख्येची जबाबदारी वाढत राहिली. असं किती दिवस चालेल? शेवटी हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मतदारसंघ पुनर्रचना ही झालीच पाहिजे. मग आता काही जण असं म्हणतात की ती आमच्यावरती अन्याय करणारी आहे आणि काही विशिष्ट राज्यांना ती फायदा करणारी आहे. त्या राज्यामध्ये म्हणजे खासदारांची संख्या जास्त वाढेल, आमच्या राज्यामध्ये कमी वाढेल. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसंख्येच्या आधाराने ही पुनर्रचना न करता जेवढे काही खासदार वाढतील ते इक्वली सगळ्या राज्यांमध्ये विभागणी करून दिले पाहिजेत. माझं मत असं आहे की जेव्हा ही पुनर्रचनाच लोकसंख्येच्या आधारावरती केली चाललेली आहे किंवा लोकसंख्या वाढली म्हणून पुनर्रचना करावी असा आग्रह आहे, किंवा मुळात जी खासदारांची संख्या ठरली होती तीच जर मुळामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती ठरली होती तर मग आता वेगळं का आणि कसं घडेल? आत्ताही तर लोकसंख्येच्या आधारावरतीच खासदारांची संख्या वाढेल आणि त्याच अनुषंगाने मग मतदारसंघाची पुनर्रचना होईल. आता वेगळं कसं होईल? हेही करणं अनिवार्य आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी तो हट्ट सोडला पाहिजे की लोकसंख्येच्या आधारावरती खासदारांची संख्या न ठरवता जी काही खासदारांची संख्या वाढत आहे ती मात्र सगळीकडं समानतेने वाटून दिली पाहिजे. हाही आग्रह माझ्या मते तरी विरोधी पक्षांचा चुकीचा आहे. आता ह्या तिन्ही ज्यावेळेस मी विषयावरती बोलतोय, हिंदू मुस्लिमवरती बोललोय, SIवरती बोललोय, SIRवरती बोललोय आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरती बोललोय, मग हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उभा राहील किंवा विरोधी पक्षाच्या मनामध्ये उभा राहील, मग आमचं कसं व्हायचं? याचा सरळ फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. माझं म्हणणं, कोण म्हटलं असं? तुम्हाला कोणी अडवले मेहनत करायला, कष्ट करायला? जर काही कालची मुलं जंतर मंतरवरती आंदोलन करून जे हवं ते आपल्या पदरात पाडून घेत असतील, ती चिकाटी, ती जिद्द, ती आक्रमकता दाखवत असतील, न माघार घेण्याची जर भूमिका घेऊन जर तयारी दाखवत असतील,
आणि त्यांना जर लोकांचा पाठिंबा भेटत असेल तुम्हालाही भेटेल. तुम्हाला राजकीय कष्ट करायला, मेहनत करायला कुणी अडवलं? हिंदू मुस्लिमच जर एवढं प्रभावी असलं असतं तर 2024 साली जी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला जे यश मिळालं, माझ्या माहितीप्रमाणे 38 काहीतरी जागा मिळाल्यात त्यांना, कमी जास्त असू शकतात 34, पण 30च्या वरती तर जागा त्यांच्या निश्चित आहे. एवढं मोठं यश त्या हिंदू मुस्लिमच्या वातावरणामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानाचे उमेदवार असताना आणि योगी आदित्यनाथ तिथं मुख्यमंत्री असतानाही समाजवादी पार्टीला मिळालंच ना. मग ते कसं काय मिळालं? कारण समाजवादी पार्टी योग्य पद्धतीने लढली, योग्य पद्धतीने मागच्या लोकसभेला विरोधी पक्षांनी मुद्दे उपस्थित केले, संविधानाचा मुद्दा हा खूप प्रभावी राहिला. म्हणजे तुम्ही योग्य मुद्दे घेऊन ते जर प्रभावीपणे राबवले, लोकांच्यापर्यंत नेले आणि लोकांना जर तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक तुमच्या पाठीशी उभं राहतात. हिंदू मुस्लिम असतानासुद्धा ते बाजूला सारूनसुद्धा हे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशाच्या निकालाने सिद्ध केलं. त्यामुळे तोही मुद्दा माझ्या मते इररेलिव्हंट आहे. तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमची मेहनत कमी पडत आहे असं माझं मत आहे. दुसरा मुद्दा आहे SIRचा. आता हे सरकार करणारच आहे. ते केल्यानंतर जी काही मतदार यादी तुमच्यासमोर राहील, जी काही परिस्थिती तुमच्यासमोर राहील त्याच्यातच तुम्हाला निवडणूक लढवायची आहे. द्या ना सोडून. जी काही मतदार यादी तुमच्यासमोर येईल त्या मतदार यादीच्या आधारावरती आमचा पक्ष कसा निवडणूक जिंकू शकेल याच्यासाठी मेहनत आणि कष्ट करा. तिचं रडगाणं गात किती दिवस बसणार आहे? त्याचा उपयोग काय? त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया चालला, तुमची ऊर्जा वाया चालली, तुमच्या इमोशन्स वाया चालले आणि ते कुणाला मान्यही होईना. तर उपयोग काय? द्या सोडून. जिथं जसेही उभे आहात तिथून तुमचा लढा उभा करा आणि तिथून तुमचं यश पदरात पाडून घ्या. आदिलशाही अशी आहे, निजामशाही तशी आहे, कुतुबशाही तशी आहे, मुघलशाही अशी आहे, असं जर रडगाणं छत्रपती शिवाजी महाराज गात बसले असते तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं. ते सगळं बाजूला सारून आहे त्या परिस्थितीमध्ये मी स्वराज्य उभं करेन ही जिद्द त्यांनी मनी बाळगली म्हणून स्वराज्य उभं राहील. तिसरा मुद्दा राहिला मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा. ते तर करावंच लागेल आणि ती लोकसंख्येच्या आधारावरतीच करावं लागेल. त्यानंतरही जे काही रचना तुमच्यासमोर उभी राहील, भलेही उत्तर प्रदेशमध्ये 120 खासदार होऊ द्या, तुम्ही जर 80 खासदारातनं जर 30च्या वर खासदार मागच्या लोकसभेला उत्तर प्रदेशमधून निवडून आणू शकता समाजवादी पार्टी, तर मग 120 खासदारामध्ये 50-60 खासदार तुम्ही का नाही निवडून आणू शकत असा विचार करा. सकारात्मकता बाळगा. आता विरोधी पक्षाचं काय झालं की कुठल्याही गोष्टीचा विषय करायचा, त्याच्यावरती रडगाणं गायचं आणि त्याला दोषी ठरवायचं. मग त्याला दोषी ठरवण्यामुळे काय होत चाललंय की जी मुख्य मेहनत तुम्हाला खऱ्या अर्थाने जी तुम्हाला मुख्य मेहनत घ्यायची आहे, जी जिद्द तुम्हाला बाळगायची आहे, जे मुद्दे घेऊन तुम्हाला लोकांच्या समोर पोट तिडकीनं तळमळीनं जायचं आहे, तो एफर्ट, तो विषय तुमचा बाजूला राहतो आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोकस करताय. तुम्ही जर योग्य मुद्दा घेऊन चिकाटीने, जिद्दीने जर लोकांच्या समोर गेला तर तो तुम्ही लोकांना पटवून दिला आणि तो जो लोकांनी पटवून घेतला, जसा की संविधानाचा मुद्दा मागच्या लोकसभेला सबंध देशभरामध्ये लोकांनी पटवून घेतला, तसं तुम्ही येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये योग्य मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जा. आता नीटचा मुद्दा घेऊन हे विद्यार्थी जंतर मंतरवरती बसले, लोकांच्या समोर गेले तर लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि त्याचा परिणाम हा झाला की सरकारला कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. हेच सत्य आहे. SIR असेल, मतदारसंघ पुनर्रचना असेल किंवा हिंदू मुस्लिमचा मुद्दा असेल, याला निमित्त आणि बहाणा बनवू नका. हे बाजूला सा हे आहे हे गृहीत धरा, हे असणार हे गृहीत धरा आणि हे आहे आणि असणार असून सुद्धा आम्ही कशा पद्धतीने निवडणुका जिंकू शकतो, कशा पद्धतीने लोकांना आम्ही कन्व्हिन्स करू शकतो, असा सकारात्मक विचार तुम्ही करून त्या दृष्टिकोनातून तसे प्रयत्न हे तुम्ही करा. तुम्हाला निश्चित लोक पाठिंबा देतील, निश्चित तुम्हाला यश मिळेल. शेवटी तुमच्या हातामध्ये प्रयत्न करणं, चिकाटी ठेवणं, न हार मानणारी वृत्ती ठेवणं, तो लढा उभा करणं की ज्याच्यामध्ये तुम्ही माघारच घेणार नाही, असा लढा उभा करणं एवढंच तुमच्या हातामध्ये आहे. ते तुम्ही प्रामाणिकपणे करा, न की या सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये आपला वेळ वाया घालवा, असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. धन्यवाद.